की अद्वैतने खूप भयानक असा निर्णय घेतलेला आहे। अद्वैतने कलाची बाजू न घेता, तिला समजून न घेता, तिची बाजू मांडण्याची संधीही न देता त्याने डायरेक्टली कलाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याने तिला घराबाहेरही काढलेलं असतं। परंतु या सगळ्यामुळं इकडे कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो। अद्वैतची अशी इच्छा असते की तू माझ्या आईला ढकललेला आहे तर तू माझ्या आईची माफी मागायची, पण कला पण या निर्णयावर ठाम असते की मी हे केलेलंच नाही तर मी माफी मागणार नाही। आणि इकडे आबा मात्र खूप भयानक निर्णय घेतात। आबा ठरवतात, जर तुम्ही कलाशी अशा पद्धतीने वागत असाल तर मीही तुमच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही। आबांनाही खूप राग आलेला असतो, आबाही तेवढेच चिडलेले असतात आणि आबांनी सरोज आणि अद्वैतशी सगळे संबंध तोडलेले आहेत, त्यांच्याशी बोलणं बंद केलेलं आहे। कारण आबांना विश्वास आहे की कला अशी कधी वागू शकत नाही आणि अद्वैतने तिला बोलण्याची एकदाही संधी दिली नाही, त्यामुळं आबांना ही गोष्ट पटलेली नसते। आबांना या गोष्टीचा खूप राग आलेला आहे आणि कलाही तिचा स्वाभिमान जपत आहे। त्याचबरोबर अद्वैतने आबांच्या समोर आणखी एक सत्य सांगितलेलं आहे, ते म्हणजे कलाबरोबर प्रेमाचं खोटं नाटक करत असल्याचं सत्य। तर हे सगळं नक्की काय होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर अद्वैत म्हणत असतो की बास, इनफ झाले, आता मी यापुढे सहन करू शकत नाही। या मुलीने माझ्या आईचा अपमान केलेला आहे, माझ्या आईचा अपमान झालेला मी सहन करू शकत नाही, ही या पद्धतीने माझ्या आईशी वागू शकत नाही। अद्वैतला खूप राग आलेला असतो, अद्वैत खूप चिडलेला असतो आणि तो कलावरती आरोपावर आरोप करत असतो। तेव्हा बिचारी रजनी जी कलासोबत कामात असते आणि तिला माहिती आहे की कलाचा स्वभाव कसा आहे, ती अद्वैतला म्हणते की अद्वैत, काहीतरी चुकीचा विचार केला आहेस तू, असं नाही आहे, कला अशी वागू शकत नाही। त्यावरती श्रीला खूप राग येतो आणि श्री इतक्या जोरात रजनीवरती ओरडतो, त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो। तो म्हणतो, तुला सांगितलं आहे ना त्या मुलीची बाजू घ्यायची नाही, त्या मुलीची या घरात उभं राहायचीही लायकी नाही आहे, तिला आपण या घरचा सुनेचा मान देत आहोत, आपल्या घरामध्ये राहायला देत आहोत, खायला प्यायला देत आहोत, हे उपकार समजावे तिनं। श्री ज्या पद्धतीने ओरडून बोललेलं असतो ती गोष्ट आबांनाही खटकते। म्हणजे श्रीने सरळ सरळ रोहिणीवरती आरोप केलेले आहेत, इकडे रजनीवरती आरोप केलेले आहेत, रजनीला गप्प केलेला आहे, तो रजनीशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे, हे सगळ्यांच्या समोर येतं। त्यानंतर आबा मात्र शांत असतात, अद्वैत बोलतच असतो, कलाही शांतपणे अद्वैतचं ऐकून घेत असते। अद्वैत म्हणत असतो की ही मुलगी किती ॲरोगंट आहे हे मला माहिती, मी तिच्यासोबत 24 तास राहतो, तिला किती इगो आहे आणि ती इगोसाठी काहीही करू शकते। पण इकडे सरोजला आठवतं की हिने तर मला ढकललेलं नाही आहे, पण अद्वैत तर सरोज विचारच करत राहते। सरोजला प्रश्नच पडलेला असतो की नक्की काय काय गोंधळ झालेला आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार हा सरोजच्या डोक्यात चालू असतो। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मात्र आरोपावर आरोप करत आहे, कलाबद्दल वाटेल ते बोलत आहे, कलाला खूपच अपमानित करत आहे। या गोष्टीचा आनंद मात्र रोहिणी, त्याचबरोबर राहुल आणि नैना यांना झालेला असतो आणि त्यांना असं वाटत असतं की काहीही झालं तरी हे भांडण आता असंच पेटत राहिलं पाहिजे। अद्वैत म्हणत असतो की आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण आता नाही, माझ्या आईचा अपमान केले, माझ्या आईला ढकलले तिनं। कसं आहे, माणूस ॲग्रेसिव्ह होतो, माणसाला राग आलेला असतो, सगळं मला मान्य आहे, पण इतका पण राग येऊ नये की ज्याच्यामुळं एवढं सगळं एखाद्या मोठ्या माणसाला आपण मारू शकतो, ढकलू शकतो, इतका पण राग येणं मला तर योग्य वाटत नाही। हे सगळं अद्वैत म्हणत असतो। आबांना म्हणत असतो की मी कोणतीही गोष्ट सहन करेल, पण माझ्या आईचा झालेला अपमान मी सहन करणार नाही, हे सगळं तो बोलत असतो। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचं हे जे वागणं असतं त्याच्यामुळं इकडे कलाला तर खूप त्रास होत असतो, कलाशी चुकीच्या पद्धतीने बोललं जात असतं, कलाला या गोष्टीचा राग येत असतो आणि त्याचबरोबर कला मात्र विचार करत असते की हे कसं पॉसिबल आहे, कारण मी असं केलेलंच नाही आहे, पण माझ्यावरती आरोप मात्र असे केले जात आहेत। कला मात्र खूपच चिडलेली असते, तिला राग आलेला असतो, पण कला शांत होते। कला म्हणते की नाही, काहीही झालं तरी मला असं वाटतंय की हे सगळं चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे। कलाला खूप राग आलेला असतो, कला खूप चिडलेली असते, कलाने ठरवलेलं असतं की काहीही झालं
तरी आता आपण शांत राहायचं नाही आणि कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट आपण आपल्यावर ओढवून घ्यायची नाही असं कलाने ठरवलेलं आहे. कोणत्याही गोष्टीसाठी उगाच आपण विचार नाही करायचा की काहीही झालं तरी आपण आता माफी मागायची नाही, कारण आपल्याला माहिती आहे की काय घडलेलं आहे. कला या गोष्टीच्या बाबतीत ठाम असते, परंतु इकडे अद्वैत मात्र पेटून उठलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की तू माझ्या आईशी चुकीच्या पद्धतीने वागलेली आहे, तू माझ्या आईशी अशा पद्धतीने वागलेली आहे. हे त्याचं बोलणं चालूच असतं, त्याला शांतच राहायचं नसतं. तो म्हणत असतो की नाही, आता मी हिला माफ करणार नाही. आबा, खूप झालं, आतापर्यंत मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत. आणि अद्वैत या रागाच्या भरात एक गोष्ट बोलतो, आबा, मी तुमच्याशी खोटं बोललेलो आहे. कारण मी तुम्हाला वाटत होतं ना मी हिच्याशी जे वागत आहे, मी हिच्याशी इतकं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या त्या लायक ती नाही आहे. तर तो म्हणत असतो की आबा, तुम्हाला माहिती आहे का, मी हिच्याशी जे प्रेमाचं गोड बोलायचं करत होतो, ते नाटक करत होतो, तेही फक्त तुमच्यासाठी करत होतो. कारण तुमचं आणि डॉक्टरांचं बोलणं मी ऐकलेलं होतं. मला माहिती होतं डॉक्टरांना तुम्ही बोललेला होता की जोपर्यंत अद्वैतचा संसार सुखाचा होत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही, आणि म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं जे तुमच्यासमोर करत होतो ते नाटक करत होतो असं अद्वैत बोलून दाखवत असतो. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होतं आहे, आपण तर आपल्या तोंडाने सांगून टाकले. आणि मग सरोज त्याचबरोबर घरातील बाकीच्यांनाही धक्का बसतो. सरोजला प्रश्न पडलेला असतो की माझा अद्वैत इतका तिच्या आहारी गेलेला आहे. पण आता तिलाही कळून चुकलेलं असतं की अद्वैतनं हे जे काही केलेलं होतं ते सगळं नाटक केलेलं होतं. अद्वैतने अजिबात कलाचा स्वीकार केलेला नाही, ही गोष्टही आता कळलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी कला चुकीची आहे, कला खोटारडी आहे, आणि अद्वैत हे सगळं जे काय करत आहे ते सगळं जे काय करत आहे ते त्याच्या आईसाठी करत आहे, आणि कला खोटारडी आहे. आणि आबा, तुमच्या तब्येतीसाठी मी हे केलेलं होतं, पण आता तुमच्या तब्येतीची काळजी आबा तुम्हाला घ्यावी लागेल, कारण काही झालं तरी मी आता ह्या मुलीसोबत राहू शकत नाही. मला हिच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, मला हिच्यासोबत संसार वगैरे काहीही करायचं नाही असं अद्वैतने सांगितलेलं असतं. सगळ्यांना धक्का बसतो. अद्वैतने अक्षरशः हात जोडून आबांना हे सर्व सांगितलेलं आहे की काही झालं तरी मला या मुलीसोबत राहायचं नाही, आणि आता इनफ इज इनफ, यापेक्षा जास्त मी काहीही करू शकत नाही. काही झालं तरी ही मुलगी कोणत्या थराला जाऊ शकते हे मला चांगलंच कळलेलं आहे, आणि मी तिचं ऐकून घेणार नाही, आणि तिचा ॲरोगन्स यापुढे या घरात सहन केला जाणार नाही. तिने खूप अति केलेलं आहे आणि त्याची शिक्षा ही तिला भोगावी लागणारच आहे असं अद्वैत म्हणत असतो. रोहिणी मात्र खुश झालेली असते. अरे बाप रे, आपण काही न करता फटाके फुटत आहेत, घरामध्ये चांगलं वादळ पेटलेलं आहे, ह्या गोष्टीचा वणवा पेटलेला आहे, या गोष्टीचा इकडे रोहिणीला मात्र आनंद झालेला असतो. रोहिणीला असं वाटत असतं की हे सगळं आपल्यासाठी छानच आहे ना, कशाला आपण विचार करायचा आहे, कारण आपल्याला तर हेच हवं होतं असं रोहिणीला वाटत असतं. परंतु इकडे अद्वैतने आता स्वतःच्या तोंडावरून बऱ्याच गोष्टी मान्य केलेल्या असतात. आबा म्हणतात की अद्वैत, आता मी बोलू, इतक्या वेळ मी तुझं सगळं ऐकलं, पण आता मी बोलणार आहे. तेव्हा आबांना अद्वैत म्हणतो, हा आबा बोला. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, तू प्रेमाचं नाटक करत होता हे मला तेव्हापासूनच माहिती होतं, कारण जेव्हा गणपतीच्या वेळेत तू चिठ्ठीमध्ये लिहून ते सगळं तिथं ठेवलेलं होतं, तुला त्रास होतो हे सगळं सांगितलेलं होतं, आणि त्याच वेळेस ही गोष्ट आम्हाला कळलेली होती. कलाने ती चिठ्ठी वाचलेली, आणि ज्या दिवशी तू रात्रीच्या वेळी कलाला घेऊन घरी आला तेव्हा मी तिला तो प्रश्न विचारला, तेव्हा तिने मला ती चिठ्ठी दाखवली. तेव्हा अद्वैतला आणखी राग येतो. अद्वैतला कळायचंच बंद होतं, म्हणजे हिला कळलेलं होतं, आणि हिनं माझ्याशी नंतर आबांच्या बाबतीत आबांच्या पुढे जे नाटक केलं ते इतकं भयानक केलं. खरं तर अद्वैतला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी हिने मला फसवलं आहे, हिने मला असं दाखवलेलं होतं की ही माझ्याशी चांगलं वागते, पण ही माझ्याशी कधी चांगलं वागलीच नाही, उलट हिनेच मला फसवलं आहे असं अद्वैतला वाटायला लागतं. आणि अद्वैत म्हणत असतो, आबा बघितलं का, हिनं सगळ्यांना फसवले, आपल्याला लक्षात येते का तुमच्या? तेव्हा आबा म्हणतात, कोणी कोणाला फसवले अद्वैत हे मला चांगलं माहिती आहे. मला आता असं वाटतंय की सगळ्यांनी आपापल्या खोलीमध्ये जा आणि शांत राहा, आता वाढवायची काही गरज नाही. परंतु अद्वैत मात्र पेटून उठलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी मी शांत राहणार नाही. ही मुलगी ज्या पद्धतीने
वागलेली आहे त्याची शिक्षा तिला भोगावी लागणारच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आत्ता मला कळलेलं आहे की तू इतक्या वेळ झालं मूग गिळून गप्प का आहे. म्हणजे गप्प का बसलेली आहेस ना, कारण तुझ्याकडे बोलायला काहीच नाही. काय बोलणार ना तू, चूक तर तूच केलेली आहेस ना, मग तुझ्याकडे बोलायला काय आता. त्यामुळं तू बोलू शकत नाही. जे काय घडलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. नाहीतर तू आता सगळ्यांच्या समोर हेही आणू शकली असती, सगळ्यांना गोड बोलून हेही सांगितलं असतं, पटवून दिलं असतं की मी ढकलून दिलेलंच नाही. पण आता ते होऊ शकत नाही. काहीही झालं तरी आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी स्वतःच्या पाहिलेलं आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकते. तू माझ्या आईला ढकलून दिलेलं आहे, उद्या आणखी कोणालाही इजा करू शकतेस, तू काही करू शकतेस. त्यावेळेस अद्वैतच्या ह्याही गोष्टी लक्षात येतात की आबांच्या समोर कला त्याच्याशी चुकीचं बोलत होते. त्याला अगदी दाखवून देत होती की तो काय आहे. आणि प्रत्येक वेळेस अद्वैत म्हणतो की या मुलीने प्रत्येक वेळेस मला आबा तुमची धमकी देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आबा अद्वैतचं ऐकून घेत असतात. अद्वैत म्हणत असतो की बास, आता बोल ना, तुझ्याकडे बोलायला उत्तर नाही आहे का काय झालं आहे, बोल, असं अद्वैत तिला म्हणत असतो. कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कला शांतच असते. कलाला जाणवत असतं की या सगळ्याचं सगळं उलटच होणार आहे आणि त्रास तर आपल्यालाच भोगावं लागणार आहे. ही गोष्ट कलाला चांगलीच माहिती असते. अद्वैत मात्र ओरडून 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 बोलत असतो आणि म्हणत असतो की बोल आता, बोल, तुझ्याकडे बोलायला काहीच नाही आहे. तुझ्याकडून तर चूक झालेली आहे ना, तू कशी बोलशील, असं अद्वैतचं म्हणणं असतं. कला मात्र म्हणत असते की नाही चांदेकर, तू चुकतोयस, कारण तू कोणी माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही आहे. तर आता मी काय सांगू पटवून तुम्हाला, काय पटवून देऊ, म्हणजे कोणत्या पद्धतीनं मी तुम्हाला पटवून देऊ की हे सगळं मी केलेलं नाही आहे. आणि समोरच्या माणसाला जर बोलायची संधीच दिली नाही तर काय होऊ शकतं हे तुला माहिती आहे का. पण चांदेकर, तुला फक्त तुझ्या बाजू पडलेल्या असतात, तू कधी समोरच्या माणसाची बाजू घेऊ शकत नाही. कला अद्वैतवर आरोप करत असते. अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही, खरे आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे, पण माझ्या आईच्या बाबतीत जे काही घडत आहे ते मी सहन करणार नाही. खूप झालं आहे तुझं, आत्तापर्यंत तुझ्या प्रत्येक गोष्टी सहन केल्यात आम्ही, तुला समजून घेतलेलं आहे, पण नाही, आता हे शक्य नाही. तुला आम्ही कोणीही हे मान्यच करणार नाही की काही झालं तरी तू कोणत्या थराला जाऊ शकते हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि तू कोणत्या थराला पोचू शकते हे मला माहिती आहे, कारण मी तुझ्याबरोबर खूप वेळ राहतो. आणि त्याचबरोबर अद्वैतला राग आलेला असतो. अद्वैतने कलाचा हात पकडलेला असतो आणि तो कलाला घेऊन आता तिला खेचत घराच्या बाहेर काढत असतो. अद्वैतने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी मी हिचं ऐकून घेणार नाही आणि काही झालं तरी ही या घरात राहणार नाही. आबा, सोहम सगळेजण अद्वैतला सांगत असतात की अद्वैत असं नको करूस, अद्वैत असं नको करू, पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैतने खेचत नेलेलं असतं. बाहेर आल्यावर पण सोहम समजवत असतो की दादा असं नको करू, अरे दादा असं नको करू, पण सोहमचं पण त्याला ऐकून घ्यायचंच नसतं. सोहमशी पण अद्वैत चुकीच्या पद्धतीनं बोलत असतो. त्याचबरोबर श्रीला खूप राग येतो आणि श्री म्हणतो की काहीही झालं तरी आता एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे त्या मुलीची बाजू तू घ्यायची नाही. अद्वैत हा तुझा मोठा भाऊ आहे आणि तुझं हे जे वागणं आहे ते चुकीचं चाललेलं आहे, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरी तुझी कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही. काही झालं तरी तू या पद्धतीने वागू शकत नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, असं अद्वैतला श्री समजून सांगत आहे. खरं तर श्रीला कला त्या घरात नको आहे एवढंच पाहिजे असतं आणि म्हणूनच श्री फक्त अद्वैतच्या बाजूने बोलण्याचं नाटक करत असतो. खरं तर श्रीला या बाबतीत काही देणं घेणं नसतं. श्रीला असं वाटत असतं की काहीही झालं तरी हे जे काय चाललेलं आहे त्याच्यामुळं कला घराच्या बाहेर जाते ना, बाद झालं, एवढं श्रीला पडलेलं असतं. श्रीला काय माहीत नाही आहे की कलासाठी आपण स्टँड घ्यावा का कलाची बाजू घेत आहेत म्हणून आपण असं बोलावं. आयती आपल्या घरातनं ही कीड जात आहे तर जाऊ द्यायची, असं श्रीचं म्हणणं आहे. परंतु इकडे मात्र आता नैनाने बॉम्ब फोडायला सुरुवात केलेली असते. नैना मात्र इकडे आता भडकवत असते, ती म्हणजे सरोजला. कला माझी बहीण आहे, पण मला कळतच नाही आहे की ती अशा पद्धतीनं कशी वागू शकते, म्हणजे माझा विश्वासच बसत नाही आहे की ती अशी कशी काय झालेली आहे. हे नैना बोलत असते. नैना म्हणत असते की काही झालं तरी मला कळतच नाही आहे. आता तिच्या वतीनं मला तुमची माफी मागावी लागते, वाटतंय माफी मागितली पाहिजे, पण मी माफी मागून काय फरक पडणार आहे का, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की मी माफी मागून जर फरक पडला असता तर मागितली असती.
खरं तर नैनाला मात्र माफी वगैरे काही मागायची नाही आहे, फक्त तिची नौटंकी चालू आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की मी ना खूप चांगली आहे आणि ते चांगलं असल्याचंच नाटक करत आहे. बाहेर अद्वैत तिला घेऊन जातो कलाला आणि तेव्हा कला म्हणते की चांदेकर बासा, खूप झालं, इतक्या वेळ झालं मी तुझं ऐकून घेतलेलं आहे, पण आता मी ऐकून घेणार नाही. समोरच्या माणसालाही बोलायचं आहे आणि त्याला बोलण्याची संधी द्यावी, एवढं लक्षात ठेव. तुझी जी नाटकं चाललेली आहेत ना ती बस कर. असं म्हणत कला म्हणते की मी ढकलून दिलेलं नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यांचा तोल गेला आणि त्या पडलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की बास, आता तुझं काही ऐकून घेतलं जाणार नाही. कलाने सरोजला विचारलेलं असतं की सरोज मॅडम सांगा तुम्ही, मी तुम्हाला ढकलून दिले का? पण सरोज मात्र मूग गिळून गप्प बसते, ती काहीच बोलत नाही. अद्वैत तिला म्हणतो की तू कोण आहे माझ्या आईला जाब विचारणारी, माझ्या आईला उलट प्रश्न करणारी तू कोण आहेस, संबंध काय आहे तुझा, असं अद्वैत तिला बोलत असतो. आणि कला ज्या पद्धतीने बोलत असते त्यामुळं तर हे स्पष्ट होत असतं की जे काय घडलेलं आहे ते खूपच भयानक असं असतं. आणि आता काहीही झालं तरी कलाने पण शांत राहायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि कलाही तेवढीच चिडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरोज विचार करत असते की मला तर हिनं ढकललेलं नाही आहे, पण अद्वैत किती भडकला आहे आणि मला कळतच नाही आहे की या सगळ्यावर आता करायचं काय आहे. हा प्रश्न सरोजला पडलेला असतो आणि सरोज विचार करत असते आणि कला पण बाहेर तोच विचार करत असते की सरोज मॅडमना माहिती आहे ना मी त्यांना नाही ढकललेलं, मग त्या का बोलल्या नाही, त्या नक्की काय आहे याच्या मागं कारण. हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि सरोज मात्र इकडे म्हणत असते की ठीक आहे. आणि आबा मात्र खूप चिडतात आणि सरोजला म्हणतात की सरोज, तुझ्याशी आणि अद्वैतशी जे तुमचं जे वागणं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. मला अजिबात कळत नाही आहे की तू अशा पद्धतीनं का वागत आहे, एवढी इनसेन्सिटिव्ह. कारण तू धंद्याच्या बाबतीत आपला बिझनेस एवढ्या चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहे, पण इथे अशी का वागत आहे ते मला कळत नाही आहे. आबा चिडलेले असतात आणि आबा सरोजवरती राग काढत असतात आणि म्हणतात की आता यापुढे मी एक निर्णय घेतलेला आहे, तुम्ही कलाला चुकीची वागणूक दिलेली आहे, तर आता माझ्या निर्णयाचा पण तुम्हाला विचार करावा लागणार आहे. कारण मी ठरवलेलं आहे की तुमच्या दोघांशी माझा कुठलाही संबंध नसेल, तुम्ही दोघांनीही माझ्याशी बोलायचं नाही. आबांनी एवढा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि सरोजची तर वाटच लागलेली असते. कलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझं चुकलेलं नाही आहे, तर मी कोणाचीही माफी मागणार नाही. आणि इकडे अद्वैतची मात्र बोलती बंद झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.